श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर येत्या 17 मेपासून म्हणजेच 17 मेपासून पवित्र असा पावन असा अधिक मास जो आहे तर तो सुरू झालेला आहे. आणि उद्या आहे 21 मे, वार आहे गुरुवार. आणि या दिवशी आलेला आहे अधिक मासातील पहिलाच गुरुपुष्यामृत योग. पवित्र अशा अधिक मासाची सुरुवात ही 17 मेपासून झालेली तर आहेच, पण हा अधिक मासातील पहिलाच योग उद्या गुरुवारी आला आहे. आणि यामुळं या गुरुवारचं महत्त्व हे आणखीनच वाढलेलं आहे. जेव्हा बघा पुष्य नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा निर्माण होत असतो. पुष्य नक्षत्र हा सर्व नक्षत्रांचा राजा म्हणून ओळखला जातो. म्हणून सर्व देवी देवता या नक्षत्राची पूजा करतात. आणि हे नक्षत्र अधिक महिन्यात आल्यामुळं याचं महत्त्व हे आणखीनच वाढलेलं आहे. पुष्य नक्षत्राचा अर्थ असा की पोषण करणारा. या पुष्य नक्षत्राचं शुभचिन्ह म्हणजे गायीचं स्तन. याच्या मतानुसार गायीचे दूध हे संपूर्ण जगासाठी अमृततुल्य मानलं गेलं आहे. या नक्षत्रात बाणाप्रमाणे 3 तारका दिसून येतात. आणि या बाणाचं पहिलं टोक म्हणजे वरचा तारा पुष्यक्रांतीवर पडतो. ऋग्वेदात ज्याला तिष्य असं देखील म्हटलं जातं. तिष्य म्हणजे मंगलम किंवा मांगलिक तारा. हे नक्षत्र वर्षातून फक्त 2 वेळा किंवा 3च वेळा येत असतं. आणि म्हणूनच या अशा शुभयोगावरती आपल्याला आपल्या घरातील 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट करण्यासाठी, आपल्या घरातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी सकाळीच आपल्याला घरामध्ये या ठिकाणी एक स्वस्तिक काढायचं आहे. यामुळं एका रात्रीत आपल्या आयुष्याचं सोनं होईल. पुढील 33 पिढ्या आपल्याला काहीच कमी पडणार नाही. असा हा अतिशय प्रभावी उपाय आपल्याला या गुरुपुष्यामृत योगावरती करायचा आहे. तर हे स्वस्तिक कुठे काढायचं आहे, कोणती सेवा करायची आहे याचीच माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा, स्वस्तिक हे शुभ आणि मांगल्याचं प्रतीक मानलं गेलं आहे. कोणतेही शुभ कार्य असेल किंवा पूजा असेल तर त्यामध्ये स्वस्तिक हे चिन्ह आवर्जून काढलं जात असतं. स्वस्तिकमुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरात लक्ष्मी येते. आपल्या हिंदू धर्मात अशी काही ठराविक चिन्ह आहेत बघा, जी अत्यंत शुभ मानली गेली आहेत. आणि त्यापैकीच एक म्हणजे स्वस्तिक. स्वस्तिक हे कोणत्याही दिशेला आपण काढलं किंवा लावलं तरी सकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये कितीतरी अधिक पटींनी वाढत असते. स्वस्तिक आपण विशिष्ट तिथीला आपल्या घरात काढलं तर त्याचा नक्कीच लाभ हा आपल्याला होत असतो. आपल्यात सकारात्मक बदल घडत असतो. आपल्या घरामध्ये सकारात्मकता येत असते. स्वस्तिकच्या 4 ओळी म्हणजे 4 पुरुषार्थ, 4 आश्रम, 4 जग आणि 4 देव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश आणि प्रथम पूजनीय असलेल्या गणपती बाप्पांशी याचा संबंध जोडला जातो. स्वस्तिकच्या 4 ओळी जोडल्यानंतरच मध्यभागी असलेला बिंदू वेगवेगळ्या परिभाषित केला जातो. स्वस्तिक हे भगवान विष्णूंचं चिन्ह मानलं गेलं आहे. त्यासोबतच माता लक्ष्मीचं आसन मानलं गेलं आहे. आणि असं हे स्वस्तिक पवित्र असं काही विशिष्ट तिथींना जर आपण आपल्या घरामध्ये काढलं तर त्याचा 100% लाभ आपल्याला होत असतो. तर हा हे जे गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो अतिशय शुभ आणि पवित्र मानला जातो. आणि गुरुवार हा माता लक्ष्मीला, भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित केला जात असतो. आणि म्हणूनच आपल्याला हे स्वस्तिक आपल्या घरामध्ये काढायचं आहे. तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे. आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद, गंगाजल टाकून या पाण्यानं स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे. आपली नित्य देवपूजा करून घ्यायची आहे. भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल, माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्यांच्या मूर्तीवरती आपल्याला विधिवत अभिषेक करून त्यांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. आणि नंतरच या ज्या काही सेवा आहेत तर त्या आपल्याला करायच्या आहेत. त्यासाठी आपल्याला बघा, घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. मुख्य दरवाजाचा उंबरठा जो आहे तर तो देखील आपल्याला स्वच्छ पाण्यानं धुवून काढायचा आहे किंवा स्वच्छ कापडानं पुसून घ्यायचा आहे.
आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा आपल्या घराचं सर्वस्व असतो. आपल्या घरामध्ये अलक्ष्मी, लक्ष्मी त्यासोबतच सकारात्मकता, नकारात्मकता तेथूनच प्रवेश करत असते. म्हणून हा मुख्य दरवाजा आपल्या घराचं सर्वस्व मानला जात असतो. तर तो उंबरठा देखील आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे. त्या उंबरठ्यावरती आपल्याला सुरुवातीला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे. त्यानंतरनं मुख्य दरवाजाचा जो उंबरठा आहे तर त्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करून झाल्यानंतरनं लाल चंदनानं किंवा हळद आणि कुंकू एकत्र मिक्स करून थोडंसं गंगाजल टाकून किंवा गोमूत्र टाकून आपल्याला हे हळदीचं जे लेपन आहे तर ते करून घ्यायचं आहे. त्यानंतरनं बघा थोडंसं गंगाजल आणि त्यामध्ये हळदी आणि कुंकू हे मिक्स करून याची पेस्ट बनवायची आहे. आणि या पेस्टनं आपल्याला घराचा जो उंबरठा आहे मुख्य दरवाजाचा उंबरठा तर त्याच्यावरती स्वस्तिक काढायचं आहे. त्याच्यामधील 4 बिंदू देऊन द्यायचे आहेत. त्यासोबत कडेच्या 2-2 उभ्या लाईन ज्या आहेत तर त्यासुद्धा द्यायच्या आहेत. आणि अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीनं आपल्याला हे स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. त्यानंतरनं त्याच पेस्टनं आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती देखील मध्यभागी एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. आता या स्वस्तिक काढून घेतल्यानंतरनं बघा आपल्याला या स्वस्तिकला हळदी कुंकू अक्षदा देखील व्हायची आहे. धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला ही 2 स्वस्तिक मुख्य दरवाजावरती काढायची आहेत. म्हणजे उंबरठ्यावरती आणि एक मुख्य दरवाजावरती. त्यानंतरनं पाणी पिण्याचा जो माठ असतो तर त्या माठावरती देखील आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. आताच्या ह्याच्यामध्ये बघा आपण माठामध्ये शक्यतो पाणी पित नाही किंवा आपल्याकडे पिंप असेल, हंडा असेल तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही हे स्वस्तिक काढू शकता. तर त्या स्वस्तिकाला देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षदा याच्या आहेत तर त्या व्हायच्या आहेत. सर्व ठिकाणी स्वस्तिक काढताना ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. त्यानंतरनं आपलं जे देवघर आहे तर देवघरामध्ये सुद्धा आपल्याला हे स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. त्यासोबतच आपल्याला आपल्या घरामध्ये जी उत्तर दिशा आहे तर त्या उत्तर दिशेला सुद्धा एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. कारण की घराची जी उत्तर दिशा असते तर ती माता लक्ष्मीची दिशा मानली जात असते. माता लक्ष्मी या दिशेला वास करत असतात. म्हणून त्या ठिकाणी देखील आपल्याला एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. या स्वस्तिकाला देखील हळदी कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला ही जी स्वस्तिक आहे तर ती आपल्या घरामध्ये उद्या गुरुवारच्या दिवशी गुरुपुषामृत योगावरती आपल्या घरामध्ये आवर्जून काढायचे आहेत. त्यासोबतच संध्याकाळी आपल्याला मुख्य दरवाजावरती एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. तुळशीजवळ सुद्धा एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. दिवा लावण्यापूर्वी तुम्हाला त्या दिव्याखाली थोड्याशा फुलांच्या पाकळ्यांचं आसन द्यायचं आहे किंवा मुठभर तांदळाचं आसन द्यायचं आहे. आणि अशा पद्धतीनं आपल्याला हे दिवे संध्याकाळच्या वेळी लक्ष्मी घरामध्ये येण्याच्या वेळी मुख्य दरवाजावरती प्रज्वलित करायचे आहेत. यामुळे आपल्या घरामध्ये असणारी सर्व नकारात्मकता नष्ट होत असते. आपल्या घरामध्ये येणाऱ्या सर्व ज्या अडचणी आहेत, बाधा आहेत तर त्या दूर होऊन आपल्या घरामध्ये सकारात्मकता ही प्रवेश करत असते आणि आपलं प्रत्येक काम हे मार्गी लागत असतं.